तालुक्यात गणेशोत्सव साजरा करीत असताना सार्वजनिक तरुण मंडळींनी नेहमीच समाजाला दिशा देणारे उपक्रम राबवत व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा आदर्श निर्माण केला। यावर्षी हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाज प्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी केलं। शिरोळ पोलीस ठाणे व शिरोळ शहर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित श्री गणराया अवॉर्ड 2023 वितरण आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक या संयुक्त समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी उपस्थित तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। या समारंभात शहरी विभागात श्री गणराया अवॉर्ड प्रथम क्रमांक बाल गजराज गणेशोत्सव मंडळ कोळी गल्ली, द्वितीय क्रमांक अजिंक्य तारा गणेशोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक हनुमान गणेशोत्सव मंडळ गावडे गल्ली, उत्तेजनार्थ बाजारपेठ गणेशोत्सव मंडळ शिरोळ यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आला। ग्रामीण विभागात प्रथम हारसिद्धनाथ गणेशोत्सव मंडळ हरोली, द्वितीय हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळ घालवाड, तृतीय राम रहीम गणेशोत्सव मंडळ घालवाड, उत्तेजनार्थ सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ शिर्टी यांना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। या समारंभात बोलताना तहसीलदार अनिल कुमार होळकर म्हणाले की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करत असताना शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे तंतोतंत पालन करावं, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड बोलताना म्हणाले की शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास 264हून अधिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करीत असतात। गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळांनी धर्मादाय कार्यालयाकडून नोंदणी करून घ्यावी, पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी घ्यावी, मंडप घालताना वाहतुकीला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, वर्गणी मागत असताना कोणावरही सक्ती करू नये, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी। गणेशोत्सव काळात श्री गणरायांच्या रक्षणासाठी नियमितपणे त्या ठिकाणी 2 स्वयंसेवकांची नेमणूक करावी, सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच या काळात रक्तदान, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्यांचं वाटप यासह अन्य समाजोपयोगी उपक्रम राबवत ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, समाजाला दिशा देणारे देखावे सादर करावेत आणि यावर्षीचा गणेशोत्सव कायदा सुव्यवस्था अबाधित राखत समाज प्रबोधनात्मक साजरा करण्याचं आवाहन केलं। विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी दीपक जमणे यांनी यावेळी गणेशोत्सव काळात विजेच्या वापराविषयी मार्गदर्शन केले। शिरोळ शहर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष DR पाटील प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की गेल्या वर्षी अनेक तरुण मंडळांनी चांगले देखावे सादर करून अनेक सामाजिक उपक्रम राबवले, पण त्या मंडळांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डॉल्बी लावल्यामुळे ती मंडळं आपोआप या गणराया अवॉर्ड स्पर्धेतून बाद झाली। यामुळे तरुण मंडळांनी डॉल्बीचा वापर न गणेशोत्सव साजरा करावा, समाजात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत। गेल्या वर्षी शहरी आणि ग्रामीण अशा 2 विभागात ही स्पर्धा घेऊन चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची निवड केल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर अतुल पाटील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे कनवाडचे इनामदार नांदणीचे प्रल्हाद आंबी यांनी मनोगत व्यक्त केलं। पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी स्वागत केलं। सचिव डॉक्टर दगडू माने यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी पत्रकार संघाचे सदस्य चंद्रकांत भाट, बाळासाहेब कांबळे, पोलीस हवालदार राजेंद्र उमासे यांच्यासह शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे पोलीस पाटील, पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांनी आभार मानले। शिरोळ प्रतिनिधी मराठी S न्यूज।